फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज खरं तर व्हिडिओ बनवणार नव्हते, पण फायनली आज प्रिशूच्या बर्थडेचा दिवस आला आहे, जो पार्थ मी तिच्यासाठी घेतलेला आहे. तर म्हटलं ते तर तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे, कारण तिच्या बर्थडेला फक्त 10 दिवसच बाकी आहेत आणि माझ्या चॅनलवर तर शेड्यूल्ड व्हिडिओज येत आहे. पण म्हटलं चला व्लॉग शेअर करते तुमच्यासाठी, कारण माझा चष्मासुद्धा फायनली येतो आहे. बाबा गेला आहे आणायसाठी आणि तिचा ड्रेससुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. पिशू काय पाहिजे? देश आला तुझ्या, बघू दे मला. कसा आहे ड्रेस? ड्रेस कसा आहे? खुशी होते गाई लेकराले. दाखव मला. उलटा पकडला तू, असा पकड. वा आई, हा लहान म्हणू नको, आता हा मोठाच आहे. कारण हा 2-3 वर्षाचा आणला आणि हा ड्रेस एवढाच येते. वाव, हॅपी बर्थडेचे देश. इथे बघ, गोल गोल फिर, गोल गोल फिर. आवडला का ड्रेस आवडला? कलर जो बघितला होता त्याच्यापेक्षा वेगळा वाटत आहे. तुझ्या पॅन्ट सारखा आहे सेम कलर. मला वाटते ब्ल्यू आला बदलायचा काय. सो फायनली माझा चष्मा आला आणि आता मी तो लावणार. खूप जास्त मोठा झाला आहे यावेळेस चष्मा, असं मला वाटतं. ठीक आहे, छान आहे. बॉक्स त्याच्यापेक्षा जास्त छान. आमच्याकडे यांचे जवळपास 15-20 बॉक्स आहेत, पण छान दिसतोय. नाश्ता आणला. आता ड्रेस काढ आणि नंतर नाश्ता खा. ओके ओके पिल्लू. का बरं? ड्रेस काढल्यानंतर नाश्ता खायचा असतो सोनू. ड्रेस बर्थडेचा आहे. ड्रेस बर्थडेचा आहे, आज नाही घालायचा. आज नाही तुझ्या हॅपी बर्थडे. काय घेतलं माऊन? कचोरी घे ना तू. फिर बाहेर. आणि ते बेडवरची चादर कशी केली? सो आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे 6 वाजलेत आणि आई आणि प्रिशू गेल्यात दुकानामध्ये. मला हा चष्मा खूप जास्त मोठा वाटतोय. तुम्ही नोटीस केलं की नाही मला नक्की सांगा. तुम्ही सांगा कसा वाटतोय तर. पण मला तरी असं वाटतंय खूप मोठा झाला आहे. आईचं म्हणणं पण आहे की खूप मोठा झाला आहे, जवळपास एवढा असा. पण ठीक आहे. आणि ना असं खाली जरी बघितलं तरी काय प्रॉब्लेम नाही होता, वर जरी बघितलं तरी काय प्रॉब्लेम नाही होता. पूर्ण एरिया कवर करतो ना, त्याच्यामुळे विजिबिलिटी खूप छान आहे. आणि मला हा पडलेला आहे 800 रुपयामध्ये, म्हणजे विथ ARC ग्लासेस. जे कॉम्प्युटर वगैरे यूज करताना तेच ग्लासेस यूज करायला पाहिजे. आणि मला आता कॉन्स्टंट दिलेला आहे, म्हणजे मला सांगितलं की तू गाडी जरी चालवत असेल तरीसुद्धा यूज कर, कॉन्स्टंट यूज कर, म्हणजे लिटरली डोळे लावेपर्यंत, झोपेपर्यंत यूज कर. लाईट्समध्ये असेल, हे असेल ते असेल, त्याने मायग्रेनचा सुद्धा त्रास कमी होईल. आणि मला ह्या चष्म्यामध्ये, आता मी स्क्रीनमध्ये बघते ना, मला माझे डोळे एकदम एवढूशे दिसत आणि चष्माच खूप मोठा दिसतोय. सो येस, माझ्या फेसला तो मोठा झाला आहे, पण मला तरी म्हणजे यूजसाठी खूप छान होतं आहे. आता मी सकाळपासनं, म्हणजे जवळपास मी 11:30 वाजतापासून या लॅपटॉपवर बसलेली आहे. वाजलेले आहेत 6. म्हणजे मला अजूनपर्यंत डोक्याचं म्हणजे असं काही वाटलं नाही जे रोज वाटायचं तसं. सो येस, चष्म्याने बराचसा फरक पडतो. आता मस्त चहा पिणार. चहा की कॉफी? मला तर कॉफी प्यायची आहे, पण आई चहा करत आहे तर म्हणते मी चहाच कर. थोडेसे बिस्किटसुद्धा खाऊन घेईल, कारण अजून माझं 2-1 तासाचं वगैरे काम बाकी आहे. मी अर्जंट काम करत आहे. सो ते झालं की त्याच्यानंतर मग मी थोडी रिलॅक्स होईल आणि मग काय ते शूट करेल. खरं तर मला हेडफोन आणायसाठी सुद्धा जायचं होतं, पण मी पार्थलाच सांगितलं आता पार्थ घेऊन येईल. मला अर्जंट हेडफोन लागणार आहे. ते जे असतात ना ते वाले पाहिजेत मला. त्याला काय म्हणतात मला लक्षात येत नाही आहे. सो त्याला म्हटलं सध्याचे तू कुठलेही घे. आणि
बाकी मला नेटचा खूप इश्यू येतो आहे. गेल्या काही दिवसापासून सगळ्यांचा हॉटस्पॉट यूज करते मी, तरीसुद्धा माझं काम कंप्लीट होत नाही आहे. व्हिडिओचं असेल, बाकीसुद्धा जे असेल ड्राफ्टिंग वगैरे करायचं. सो त्याच्यासाठी म्हणून मी विचार करते आहे की एक राउटर बसवून घ्यायचं, पण माहिती नाही आता तेही करते की नाही, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो चला, आई प्रिशू येतच असतील, त्या आल्या की मग मी मस्तपैकी चहा पिणार आणि त्याच्यानंतर बाकी प्रिशूचं शेअर करणार. कसा बसता तिला ड्रेस काढून दिला आणि ती झोपली पाण्यामध्ये. आता उठलेली आहे ती, म्हणजे जेव्हा झोपली तेव्हाचं सांगते. तसा बसा तिला ड्रेस काढून दिला होता, ती ड्रेस काढायला तयारच नव्हती. ड्रेस छान आला आहे, कलर स्लाइटली डिफरंट आलेला आहे, बट ठीक आहे, त्याच्याकडे तो कलर नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तो कलर ठेवला आहे. बाकी तुम्ही व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. मी आता बाकी काय होतं ते प्रिशू आल्यानंतर शेअर करते. आणि हे ना आमच्या घरातल्या 2 सर्वात जास्त मस्तीखोर यांचं असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. सो कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करत आहे. त्याचं कारण असं की मग रात्री मी काही शूट नाही केलं, मला खूप काम होतं त्याच्यामुळे. आत्ता मस्त आम्ही मंदिरामध्ये वगैरे जाऊन आलो, खूप जास्त फ्रेश वाटतं आहे. आणि प्रिशूला बाबाला प्रिशूमध्ये म्हणजे बाबाला सांगितलं की तिला सांभाळा, कारण मला काही अर्जंट व्हिडिओ एडिट करायचे आहे. आज आहे 15 ऑगस्ट. सो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं असं काही प्लॅन नाही आहे आज. आम्हाला फक्त पटकन आटपून प्रत्येकाला आपापली आपापली तारक मेहताची एक सिरीज बघायची. हां, तारक मेहताची एक सिरीज बघायची आहे. श्रेया घरी आहे तोपर्यंत रोज तारक मेहताची एक सिरीज असते. आधी काय तर आम्ही GPLची सिरीज होती ती बघितली, एकदा काय तर गणेशोत्सवची बघितली. अशा रोज रोज एक 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 सिरीज सुरू आहे, कारण श्रेया घरी असली ना की बाकी काही बघायला चान्स नसतो, फक्त तारक मेहताच बघायचं. आणि आज ना वायफाय सुद्धा लावायचं म्हणजे ते येणार होते, पण अजूनपर्यंत नक्की नाही. पेमेंट घेऊन गेलेले आहेत वायफाय लावायसाठी, कारण मला व्हिडिओजच्या ह्याच्यासाठी वगैरे नेटचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की वायफाय लावून बघू काय फरक पडतो आहे का, कारण म्हणजे हाय स्पीडमध्ये अपलोड झालेल्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये सुद्धा जरा फरक पडतो. त्याच्यामुळे असं आहे की चला आपण ट्राय करून बघूयात. एक प्लॅन आहे ऑफरमध्ये, कमीला आहे तो. सो म्हटलं ट्राय करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे मग वायफायवाला येणार आहे. एक तर ते पैसे घेऊन गेले, आणि आता असं होतं ना, एवढ्या वेळा स्कॅम झाले आहेत, फ्रॉड झाले आहेत आपल्यासोबत, त्याच्यामुळे अति जास्त अलर्टनेस येतो. म्हणजे जेन्युअन व्यक्ती जरी असेल ना तरी डोक्यामध्ये डाऊटच येतो. मग आईला मला डाऊट येत होता. श्रेया आम्हाला बोलली की कशाला डाऊट, म्हणजे पार्थ पण बोलला की कशाला तुम्ही प्रत्येकावर डाऊट घेत बसता, असं काहीसं झालं सकाळी. मग आता प्रिशू बाबाजवळ आहे, मी पटकन माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम फिनिश करते. वायफाय आल्यानंतर ते करेल. मी तरी 100 MBPSचं म्हटलं होतं, पण ते बोलले की एवढी काही गरज नाही आहे, 7-8 डिवाईससुद्धा कनेक्ट होतात 40 MBPSला. सो ते करा. तर असं. सो चला, आता मला श्रेया काहीतरी बोलत आहे. मी बाकी पुढे दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. आता ना मस्त लाईट वगैरे बंद केले आणि छान CID पाहत बसलेलो आहे. आणि अशा वातावरणामध्ये ना बाबाला मस्त झोपायला पाहिजे असतं. सो ते तिकडे झोपलेले आहे. इकडे बाकीचे 2 पर्सन मोबाईल पाहतात आहे. आणि आता बाहेरचं वातावरण दाखवते, जे असं काहीसं झालंय. ऊन अजिबातच दिसत नाहीये, खूप जास्त आभाळ आलंय. आणि खरंच मलाही अशा वातावरणात ना मस्त झोपायची इच्छा होत आहे. माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकत आहे. बाबा एकही थेंब नाही पडलं. मला ना डॉक्टरांनी दिवसातनं 4 वेळा ड्रॉप टाकायला सांगितलंय. आणि माझं आधीपासूनच आहे, मला स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोळ्यात ड्रॉप टाकता येत नाही, ते बाहेर पडतं. आणि मेन म्हणजे मला भीती खूप वाटते. सो बाबा उठल्यावर त्यांचं जेवण वगैरे झाल्यावर मी त्यांना टाकून मागितलं ड्रॉप. सो आता संध्याकाळ झाली आणि हे बघा माझं पाड. तिला मस्त रेडी करून दिलं, कारण जबरदस्ती करत होती ती. तिने शाळेला तयारी करून मागितली, म्हणजे आंघोळ करून मागितली. आणि हरिपाठाला जायचं का तर अजिबात नाही. प्रिशू हरिपाठाला जाते का बरं? नाही नाही नाही, का बोल नाही, का बरं नाही जात तू हरिपाठाला? आजीसोबत जाते ना हरिपाठाला? अजिबात नाही. मी असली की ती अजिबातच जात नाही. हरिपाठ नाही. हरिपाठ म्हण, हरिपाठ. हरिपाठाला जाते ना तू? बरं, तुला हॅपी बर्थडेला ड्रेस कोणी घेतला? कोणी घेतला हॅपीचा ड्रेस? कोणी घेतला हॅपीचा ड्रेस? आणि ना इथं समोर लाईट आहे आणि मला डायरेक्ट लाईटने त्रास होतो, म्हणून मग मी काय करते, असे कपडे टाकून ठेवते जेणेकरून तो लाईट माझ्यावर येत नाही. तसं मी इथं बसत असते, हे पा, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण अंधार येतोय. छान रेडी केलं तिला. आणि आता
हरिपाठाला पाठवते तिला, कारण दिवसभर झोपूनच होतो आम्ही. काय माहिती कशाचा एवढी जास्त झोप येत होती ना, मस्त दिवसभर आराम केला. आणि आता रात्रीला काही लवकर झोप येणार नाही. तसंही मला रात्रीला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि जे वायफाय लावायला येणार होते ते काही आलेच नाही. मला माहिती नाही कधी येईल. मी त्यांना तेच बोलली एअरटेलला की तुमचं फास्ट आहे म्हणून मी तुमच्याकडनं घ्यायला पैसे पेड केले, पण काहीच रिस्पॉन्स नाही. पैसे घेऊन गेले, अजूनपर्यंत काही कॉल नाही. आता मी कॉल करून पाहते त्या टेक्निशियनला. त्यात उद्याचा संडे आला आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत आता ते मंडे शिवाय होईल, पण बघूया झालं तर. चला आता हिला पाठवते हरिपाठाला. का बरं नाही? का बरं? जाणं. सो आता ना मला शांत बसलेल्या या पेशंटला डिस्टर्ब करायचं आहे, कसं ते पुढे दाखवते. श्रेया, डोळ्यात ड्रॉप टाकून पाहिजे. तर ना मला एकदम सकाळी आईने टाकून दिला होता ड्रॉप. त्यानंतर जेवण झाल्यावर दुपारी बाबाने टाकून दिला आणि संध्याकाळच्या वेळी श्रेयाने टाकून दिला. आता रात्री झोपताना कोणाचा नंबर लागते माहिती नाही, पण काय करणार, टाकून मागायचंच आहे. ती बसली होती निवांत, तर मी तिला टाकून मागितलं आणि ना तिघांनी पण व्यवस्थित टाकला. थोडंफार ते बाहेर येतेच, पण ड्रॉपने मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. जे डोळ्यामध्ये सारखं पाणी येत होतं, डोळे खूप जास्त खाजत होते, लाल होते, ते आता बरं आहे. जाणार नव्हती तू? अय छुटुकली, तू जाणार नव्हती ना? हे कोण आहे ग प्रिशू? हे कोण आहे? कोण आहे? उठव बरं त्याला. मामा भाची मस्तीखोर, दोघं मस्तीखोर. तिकडे पा पेशंट अभ्यास करतोय. इकडे नाटकी, इकडे पा. बांगी काय करू याचं? एवढी मोठी बांगी नसते घालत, तू छोटूशी आहे. काय छोटी आहे तू? मग मी तेच तर म्हटलं छोटी आहे. काय ते नाही देते. किती पसारा केला रे बाबा तुम्ही बेडवर. आत्ताच बेड आवरला होता मी. माझं फक्त ब्लँकेटच आहे, वरचा काढला ते काहीच नाही देत. प्रिशू हरिपाठावरून आल्यानंतर तिची मस्त मामासोबत मस्ती सुरू होती. मी माझं काम करत होते व्हिडिओचं आणि टीव्हीवर काहीतरी लावलंय आणि डोळ्यावर येऊ नये म्हणून ना मी असा काहीसा जुगाड रोज करत असते. आणि आता मस्त तारक मेहता बघू. इकडे ये तू. भाऊ तू कुठे झाला दाखव. कुठे झाला भाऊ? हे बघा, इंजेक्शन द्यायचं का भाऊ झालं तर? द्यायचं इंजेक्शन? डॉक्टरकडे जायचं? लागलं नाही काय नाही. किती नाटकी आहे ग तू. पट्टी लावून मागितली. चलते डॉक्टरकडे. चल चल. काय करायचं डॉक्टरला? इंजेक्शन मागायचं का? इंजेक्शन मागू डॉक्टरला? मग बेटा डॉक्टरने इंजेक्शन दिलं की दुखते मग? कसे तपासतात डॉक्टर? कसे तपासतात? बापरे, असे तर एवढा जोर जोरात तपासतात का डॉक्टर? तू कधी गेली होती तू डॉक्टरकडे? श्रेयाचं पाहिलं तुला. डान्सचा व्हिडिओ लावते. काय 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 कोणता व्हिडिओ लावायचा? इकडे बघ, इकडे बघ. कोणता व्हिडिओ लावायचा? डान्सचा व्हिडिओ लावायचा आणि डान्स करायचा. मनू, माझ्या डोळ्यामध्ये कसं औषध टाकलं ग? कसं औषध टाकलं माझ्या डोळ्यामध्ये? अच्छा, टाकलं औषध माझ्या डोळ्यामध्ये. मला कुठे बाऊ झाला सोनू? डोळ्याला बाऊ झाला मला. सो आता प्रिशू बिझी आहे ना तिकडे श्रेयासोबत, तर मी मस्त अशी आलूच्या खिसाची भाजी करते आहे. मला ना बटाट्याच्या खिसाची भाजी खूप जास्त आवडते. म्हणजे सगळेच प्रकार आवडतात खरं तर उकडलेले सोडून, पण आता मला खिसाची करायची होती कारण पार्थ आहे त्याला सुद्धा आवडते. तर म्हटलं ती भाजी होऊ देते, प्रिशू बिझी आहे तर. आणि आता माझी भाजी उकडते आहे तोपर्यंत ना मी म्हणजे भाजी शिजायला ठेवली आहे. एक छान उकळी काढून घेते. तोपर्यंत ना प्रिशूला जीव घालते, कारण मग ती छान मला जीव देते. आणि ना इकडे तिचं चाललेलं आहे संगीतचा व्हिडिओ लावलाय आमचा, आणि रोजचं तिचं असतं की त्यावर श्रेया मला घेऊन डान्स कर. पण श्रेयाला डॉक्टरांनी तिला उचलायला मनाई केलेली आहे, त्याच्यामुळे मग ती प्रिशूला नाही नाही म्हणती आहे, पण प्रिशू काही ऐकत नाहीये. आता बघा तिचं हेच चाललंय. आता मी माझ्यासाठी मस्त भाजी टाकली बटाट्याच्या खिसाची, कारण पालकाची भाजी होती आज आणि मला पालकाची भाजी खायला म्हणजे मला डाळ खायला मनाई केलेली आहे, ज्या पिवळ्या डाळी असतात त्या. सो मी माझ्यासाठी ती भाजी टाकली. आता ती भाजी होत आहे तोपर्यंत प्रिशूला भात चारायचा होता, पण तिला भात अजिबात आज खायची इच्छा नाही. कधी तिला फक्त भातच पाहिजे असते, कधी काही. आता मस्त ती खेळण्यात बिझी आहे.
आणि बोटाला पेन लावला आणि त्याला बाऊ 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 करणं सुरू आहे. त्या बाऊला एवढं मिरवणं सुरू आहे, लाडात वाढतीये, त्याच्यामुळे थोडंसं जरी काही झालं ना तरी सुद्धा असं होते की बापरे काय झालं काय नाही असं. तिचं आता मस्त आमचा व्हिडिओ लावलेला आहे टीव्हीवर, ते बघायला चाललाय. बडबड 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 चालली आहे नुसती. मस्त आता भाजी झाली की मी जेवण करते आणि त्याच्यानंतर मग झोपते, कारण उद्याला संडे आहे, उद्याला सुद्धा आराम करायचा आहे. सोमवारपासून मग माझ्या व्हिडिओजचं वगैरे काम थोडंसं, मी दुसरी आयडी बनवली सो त्याच्यामुळे मागे लागायचं आहे. कारण मी कमेंट्स जे मी तुम्हाला विचारलं होतं, मी व्हिडिओ बंद करते फायनली डेली ब्लॉग्स, त्याच्यावर कमेंट आहे की म्हणजे नाहीच कमेंट आहे असं त्याच्यावर कोणीच म्हटलेलं नाही आहे की हो कर किंवा काही दिवस करून बघ, अजिबातच नाही की बंद करू नको, वेळ लागतो. ज्यांचं कोणाचं चॅनल आहे त्यांचं हे आहे की वेळ लागतो पण होईल, त्याच्यामुळे हिंमत हारू नको असं तसं भरपूर काही. म्हणून म्हटलं ठीक आहे आता दुसऱ्या आयडीवर मी त्याच्यावर वर्क करणं थोडंसं सुरू करते. इकडं जसं होईल तसं व्हिडिओज टाकत राहते, बंद काही करत नाही. आणि चला बाकी आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.